नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपला आध्यात्मिक चॅनल नरेंद्रवाणी. या चॅनलवर आपण ऐकतो अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचे जीवनाला दिशा देणारे अमूल्य विचार. आजचा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येकाच्या मनात असलेला प्रश्न, देवाची कृपा कशी मिळवावी. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा मागून नाही तर आपल्या वागण्यातून मिळते. आपण नेहमी म्हणतो, देवा माझ्यावर कृपा कर, पण कधी विचार केला आहे का की देवाची कृपा नेहमी कशामुळे मिळते? एक, मन शुद्ध ठेवा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, जिथे मन शुद्ध तिथे देव स्वतः येतो. आपल्या मनात राग, द्वेष, मत्सर असेल तर देवाची कृपा मिळणं कठीण होतं. म्हणूनच मनात प्रेम, शांतता आणि चांगले विचार ठेवा. 2, चांगले कर्म करा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, कर्म हेच देवापर्यंत पोहोचण्याचं खरं साधन आहे. फक्त पूजा करून उपयोग नाही, तर आपल्या कृतीतूनही चांगुलपणा दिसायला पाहिजे. 3, श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, जिथे श्रद्धा असते तिथे देवाची कृपा आपोआप येते. अडचणी आल्या तरी देवावर विश्वास ठेवा, कारण विश्वास हीच भक्तीची ताकद आहे. 4, अहंकार सोडा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, अहंकार असलेल्या मनात देव राहत नाही. आपण मोठे आहोत, आपल्याला सगळं माहीत आहे हा विचार सोडून नम्रता स्वीकारा. 5, नियमित भक्ती करा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, दररोज थोडा वेळ देवासाठी दिला तर देव संपूर्ण जीवन बदलतो. जप, ध्यान, प्रार्थना यासाठी रोज वेळ काढा. देवाची कृपा मिळाल्यावर जीवनात कोणते बदल घडतात? मनात शांतता निर्माण होते. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा मिळाली की मनातील अस्वस्थता नाहीशी होते. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींनी त्रास व्हायचा, पण देवाची कृपा मिळाल्यावर मन शांत, स्थिर आणि समाधानी होतं. अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा म्हणजे संकटातून बाहेर पडण्याची ताकद. जीवनात अडचणी येतातच, पण देवाची कृपा असेल तर त्या अडचणी आपल्याला तोडत नाहीत तर घडवतात. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा असेल की माणूस चुकीच्या मार्गावर जात नाही. आपण अनेक वेळा गोंधळात पडतो, पण देवाची कृपा असेल तर योग्य मार्ग आपोआप दिसू लागतो. नकारात्मकता दूर होते. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवाच्या कृपेने मनातील अंधार दूर होतो. वाईट विचार, भीती, तणाव, चिंता हे हळूहळू कमी होत जातं आणि सकारात्मकता वाढते. जीवनात आनंद वाढतो. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा म्हणजे खरा आनंद. बाहेरच्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याऐवजी आपल्याला आतूनच आनंद मिळू लागतो. देवाची कृपा टिकवून ठेवण्यासाठी काय करावे? कृतज्ञता ठेवणे आवश्यक आहे. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, ज्याला आभार मानता येतात त्याच्यावर देवाची कृपा टिकते. जे काही मिळालं आहे त्यासाठी देवाचे आभार माना. वाईट सवयींपासून दूर राहा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, वाईट सवयी देवापासून दूर नेतात. खोटं बोलणं, वाईट विचार, दुसऱ्याला त्रास देणं हे टाळलं पाहिजे. सत्संग आणि चांगल्या विचारांत राहा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, जशी संगत तसं जीवन. चांगल्या लोकांमध्ये राहा, चांगले विचार ऐका, यामुळे देवाची कृपा टिकून राहते. देवाची कृपा खऱ्या अर्थाने कशी ओळखावी? कृपा म्हणजे फक्त सुख नाही. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा म्हणजे नेहमीच सुख मिळणं नाही तर योग्य ते मिळणं आहे. आपण समजतो की सर्व काही आपल्या मनासारखं झालं तरच देवाची कृपा आहे, पण कधीकधी आपल्याला नको असलेली गोष्टीही आपल्या भल्यासाठीच असते.
संकटातही देवाची कृपा असते. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, संकट हे शिक्षा नसते, ती देवाची शिकवण असते. जीवनात जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण नाराज होतो, पण त्या अडचणी आपल्याला मजबूत बनवतात, शहाणं करतात. देव योग्य वेळी देतो. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देव उशीर करतो पण कधीही अन्याय करत नाही. आपण लगेच परिणाम अपेक्षित करतो, पण देवाची वेळ नेहमी योग्य असते. कृपा ओळखण्याची दृष्टी ठेवा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, ज्याला देवाची कृपा ओळखता येते तोच खरा भाग्यवान. लहान लहान गोष्टीतही देवाचा हात असतो, फक्त तो ओळखण्याची दृष्टी असावी. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा मिळवण्यासाठी देव बदलत नाही, माणसाने स्वतःला बदललं पाहिजे. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवाकडे मागणं थांबवा आणि स्वतःला घडवायला सुरुवात करा. कृपा आपोआप मिळेल. देवाची कृपा मिळवण्याचा खरा गुपित काय आहे? देवाला शब्द नाही, भावना पोहोचतात. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, तुम्ही काय बोलता यापेक्षा तुमच्या मनात काय आहे हे देव पाहतो. आपण मोठमोठे मंत्र म्हणतो, पण मन दुसरीकडेच असते. अशा भक्तीपेक्षा मनापासून केलेली एक छोटी प्रार्थनाही देवापर्यंत पोहोचते. निस्वार्थ भाव ठेवणे आवश्यक आहे. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, जिथे स्वार्थ नाही तिथेच देवाची कृपा असते. फक्त आपल्या फायद्यासाठी देवाला आठवू नका, तर निस्वार्थपणे भक्ती करा. इतरांना आनंद देणे म्हणजे देवाला प्रसन्न करणे. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं तर देव तुमच्यावर प्रसन्न होतो. एखाद्याला मदत करणे, चांगले बोलणे हेच खरे देवपूजन आहे. स्वतःमध्ये बदल घडवा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवाकडे मागण्यापेक्षा स्वतःला घडवणं जास्त महत्त्वाचं आहे. वाईट सवयी सोडा, चांगल्या सवयी अंगीकारा. यातूनच देवाची कृपा मिळते. देव नेहमी आपल्यासोबत असतो. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, तुम्ही एकटे नाही, देव प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत आहे. हा विश्वास आपल्याला ताकद देतो आणि जीवनात पुढे जाण्याची ऊर्जा देतो. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा मिळवण्याची असेल तर मन स्वच्छ ठेवा, कर्म चांगले ठेवा आणि श्रद्धा अढळ ठेवा. देवाची कृपा मिळवण्यासाठी रोजच्या जीवनात कोणत्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? दररोजची सुरुवात देवाच्या नावाने करा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, ज्याची सकाळ देवाच्या स्मरणाने होते त्याचा दिवस शांततेने जातो. सकाळी उठल्यावर पहिला विचार देवाचा ठेवा. एक छोटी प्रार्थना, एक नामस्मरण इतकंच पुरेसं असतं. अन्न घेताना कृतज्ञता ठेवा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, अन्न हे देवाचे प्रसाद आहे, त्याचा आदर करा. जेवताना देवाचे नाव घ्या, आभार माना. ही छोटी सवय आपल्याला जीवनात खूप मोठे काही शिकवते. दुसऱ्याशी प्रेमाने वागा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, माणसात देव पाहायला शिका. प्रत्येक व्यक्तीशी प्रेम, आदर आणि संयमाने वागा, कारण त्यातच देवाची सेवा आहे. रात्री आत्मपरीक्षण करा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, दिवस संपताना स्वतःला विचार करा, आज मी काय चांगलं केलं. आपल्या चुका ओळखा, त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. ही सवय आपल्याला अधिक चांगला माणूस बनवते. नामस्मरणाची सवय लावा. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, नामस्मरण हीच सर्वात सोपी आणि प्रभावी साधना आहे. कुठेही कधीही देवाचे नाव घ्या. यामुळे मन शांत राहतं आणि देवाशी जोडले पण वाढतं. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा दूर कुठे नाही, ती आपल्या प्रत्येक चांगल्या कृतीत दडलेली आहे. देवाची कृपा मिळवताना कोणत्या गोष्टी आपल्याला अडवतात? अति अपेक्षा ठेवणे. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, जास्त अपेक्षा ठेवल्या
की निराशा येते आणि श्रद्धा डळमळते. आपण देवाकडे जातो आणि लगेच परिणाम अपेक्षित करतो, पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपण निराश होतो. तुलना करणे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, दुसऱ्याशी तुलना केली की आपल्या आनंदाचा नाश होतो. त्याला जास्त मिळालं, मला कमी, असा विचार केल्याने आपण देवावरचं प्रश्नचिन्ह उभं करतो. अधीरता म्हणजे घाई. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा मिळवायला वेळ लागतो, पण ती कायमची असते. घाई करून आपण अनेकदा भक्तीचा मार्ग सोडतो. श्रद्धेचा अभाव. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, अर्धवट श्रद्धेने पूर्ण कृपा मिळत नाही. कधी विश्वास ठेवतो, कधी शंका घेतो. अशी अवस्था असेल तर मन स्थिर राहत नाही. नकारात्मकता विचार. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, नकारात्मक मनात सकारात्मक कृपा टिकत नाही. भीती, शंका, राग हे विचार आपल्याला देवापासून दूर नेतात. एक अत्यंत सुंदर आणि जागरूक करणारा विचार. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा मिळवण्यासाठी बाहेर काही बदलण्याची गरज नाही, आत बदल आवश्यक आहे. आता शेवटी अजून काही मनाला भिडणारे, जीवनाला दिशा देणारे अंतिम विचार समजून घेऊया. देवाची कृपा मिळवण्यासाठी मोठं काही करायची गरज नाही. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, लहान लहान चांगल्या कृतीत मोठ्या कृपेचं कारण बनतात. दररोज एखाद्याला मदत करा, चांगलं बोला, सकारात्मक विचार ठेवा, हीच खरी भक्ती आहे. देवाला दाखवण्यासाठी नाही, मनापासून जगा. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, दिखाव्याची भक्ती नाही तर मनाची भक्ती देवाला प्रिय असते. लोकांना दाखवण्यासाठी नाही तर स्वतःच्या मनातून देवाशी नातं जोडा. कधीही देवावरचा विश्वास ढळू देऊ नका. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्याचा देवावर विश्वास असतो त्याला जीवनात कधीही भीती वाटत नाही. परिस्थिती काहीही असो, अडचणी कितीही मोठ्या असोत, देवावरचा विश्वास नेहमी अढळ ठेवा. एक अत्यंत सुंदर अंतिम विचार. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा मिळवायची असेल तर मन स्वच्छ ठेवा, विचार सकारात्मक ठेवा आणि कर्म चांगले ठेवा. बाकी सर्व देव स्वतः सांभाळतो. आपण पाहत होतात आपला आध्यात्मिक चॅनल नरेंद्रवाणी. अशाच दिव्य, प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या जीवनात श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता ठेवूया आणि देवाच्या कृपेचा अनुभव घेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका दिव्य आणि प्रेरणादायी विषयांसोबत. तोपर्यंत जय सियाराम. धन्यवाद.